पादवल्लभ दिगंबर नृसिंह सरस्वती महाराज हे दत्तात्रय महाराजांचा दुसरा अवतार आणि इथे त्यांचं बालपण गेलं. हे त्यांचं मंदिर आहे आणि हे वडाचं झाड आहे ते इथे बालपणापासून इथे त्यांचे आहे. त्यांनी समाधी नरसोबाच्या वाडीला घेतली आणि हे त्यांचं इथे मंदिर. नृसिंह महाराज दत्तात्रय महाराजांचा दुसरा अवतार. हेच ते औदुंबराचं झाड. इथे नृसिंह सरस्वती महाराज यांनी यांचं बालपण घालवलं आणि त्यांच्या जन्मापासून आहे हे झाड. आणि ह्या झाडाखाली खूप त्यांच्याकडून असे दैवी चमत्कार झाले आणि सतत ह्या झाडाखाली खेळायला यायचे आणि असे दैवी चमत्कार झाले म्हणून त्यांच्या आईने ओळखलं आणि मग त्यांनी दीक्षा घेतली वयाच्या 8व्या वर्षानंतर. असं हा वडाचं झाड जुना त्यांच्या जन्मापासूनचा आहे. दत्तात्रयांचा दुसरा अवतार नृसिंह सरस्वती महाराज. तरी जन्मापासूनचं झाड आहे त्यांच्या. इथेच त्यांना खूप दैवी चमत्कार त्यांनी दाखवले. खूप जुना आहे झाड, पुरातन काळातला. आम्ही आता महाप्रसाद चालू आहे म्हणून आम्ही महाप्रसादासाठी आलेलो आहे. 2:15 झालेले आहेत. नरसिंह महाराज गुरुचरित्राचे 53 अध्याय, पूर्ण 53चे 53 अध्याय इथे पूर्ण लिहिलेले आहेत. बघा किती छान प्रकारे मांडणी केलेली आहे. गुरुचरित्र अध्याय पूर्ण 53 अध्याय. दत्तात्रय महाराजांच्या नंतर नरसिंह महाराजांचा हा दुसरा अवतार आहे आणि त्या नरसिंह महाराजांच्या इथे आम्ही समाधी मंदिरामध्ये आलेला आहे. पूर्ण 53 अध्याय पूर्ण. इकडे भोजनालय आहे आणि इकडे मंदिर आहे. हे बाहेरचा परिसर, इथे मंदिर आहे. इकडे मंदिर आहे, इकडे मंदिर आहे. आम्ही एवढे भाग्यवान आहोत की आम्हाला परमेश्वर कृपेने शेगाव गजानन महाराजांचा प्रसाद खाण्याची इच्छा झाली आणि आम्हाला तो प्रसाद ग्रहण करता आला. आणि परत आता नृसिंह सरस्वती महाराजांचं कारंजाला आम्ही आलेलो आहोत आणि इथलाही प्रसाद आम्ही ग्रहण करण्याला आम्हाला म्हणजे मिळत आहे. आम्ही खूप भाग्यवान समजतो. कारण जिथे जातो हरी जिथे आम्ही जातो तिथे आम्हाला महाप्रसाद मिळतोय. त्याच्यामुळे आमच्यासारखं भाग्य कोण
हा आमचा सगळा बसचा ग्रुप आहे आमचा. आमच्या भजनी मंडळाचं फार भाग्य दर्शन सरस्वती या गज दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा श्रीपाद दिगंबरा श्रीपाद महाराजांचं इथं खंडार होतं जेव्हा ते 12 वर्ष झाले इथं, तेव्हा इथून 12 वर्षांनंतर गाणगापूरला गेले. तिथून संचार होणे मंदिर उभारून झालं, पादुका ठेवल्या पहिल्यानं. त्या ठिकाणी टाकलेले खंडार होतं. महाराज इथंच ठेवत होते. लहान बालपणात इथंच ठेवत होते. आई बघत होती इकडे तिकडे. महाराज इथंच खेळत दिसत होते. आंघोळ वगैरे गाजर बीज लावून खेळत होते. पण महाराज कुठंच मध्ये जात नव्हते. महाराज इथंच खेळत होते. मग आई आली बघायला गेली तर हा वड जे आहे तो खूपच छोटा होता. हे झाड का? तेव्हा मस्त वड आहे महाराजांच्या. हो काय? हा वड हेच ते वड आहे. आजी जे सांगतायत महाराज होते तेव्हापासूनच हे वड आहे. तुम्ही महाराजांना काय म्हणजे त्यांचे आई वडील वगैरे आई वडिलांनी वगैरे बघितलं असेल तुमच्या काय? आम्ही आम्हाला 50 वर्ष झालं समजा. म्हणजे ब्राह्मण बाई माझी सोबती होती. अच्छा, सोबती नव्हती, ब्राह्मण बाई माझी सोबती नव्हती. म्हणजे त्यांची हो त्याच ते पण मग पुरी टोळी विचारली होती. ब्राह्मण वगैरेचे समाजाचे त्यांच्या सोबत त्यांना विचारलं मग मी टोळी महाराज पूर्ण टोळी सांगितली त्यांनी मला. हो काय? ते जसं जसं महाराजांनी सांगून घेतलं तसं तसं केलं. तसं जसं महाराजांनी तिथून सांगितलं त्यांना इथं कुठे बरोबर. चला जाऊया. आम्ही आलो तर खूप लहान होतं म्हणजे आता खूपच लहान होतं. मग आता पादुकाच्या महाशिवरात्री फक्त पादुका ठेवल्या होत्या. महाशिवरात्री फक्त 4-3 टाकले होते. मग गावामध्ये भिक्षे मागून आणून इथं खायची महाराजांनी दाखवायचं. जिवंत समाधी घेतली का इथे त्यांनी? तुम्ही तिकडे समाधी तिकडे गाणगापूरला. नरसोबाची वाडी. इथे काय त्यांचं होतं म्हणजे जन्म इकडचे झाले. नरसोबाची वाडी तिकडे गेले होते. तिकडे त्यांनी समाधी घेतली. कामाक्षा देवी मंदिर कारंजा दत्त. आतमध्ये चालेल का? अरे देवा. दर्शन गुडी ये ना, गुडी जरा ना पाय उचल तुझी. चला हे घे त्यातले. काय पाहिजे तुला? आई कामाख्या देवीचं मंदिर आहे हे. डोकं टेकून नमस्कार करा.